धर्मराजाच्या यज्ञामध्ये मुंगूस निघालं होतं, अर्ध अंग सोन्याचं आणि अंग यज्ञ धर्मराजाच्या यज्ञ सांगत झाल्याच्या नंतर ते मुंगूस त्या यज्ञामध्ये राखमध्ये, जे राख असते ना यज्ञामध्ये, त्या राखमध्ये लोळलं. त्याला विचारलं, अहो कशावर लोळलास? तर माझं अर्ध जे अंग होतं ते सोन्याचं आणि पूर्ण अंग सोन्याचं व्हावं तुझ्या पुण्याईनं म्हणून या यज्ञामध्ये मी लोळलो, पण माझं अंग सोन्याचं झालं नाही, ते अर्धी कुठंतरी काही पडलं. असा त्याचा इतिहास आहे. म्हणून त्याचं प्रतीक काय? यज्ञात भवती प्रजन्य. यज्ञ सफळ झाला याचं प्रतीक काय असेल तर यज्ञामध्ये थोडा तरी पाऊस, 5 तरी थेंब पडलं पाहिजे तरच तो यज्ञ सफळ झाला आहे. तुम्हाला काही लक्षात नसेल, रात्री ज्यावेळेस कीर्तन झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस बाहेर निघालो त्यावेळेस बारीक बारीक पाऊस पडला. कोणाला लक्षात आहे का? बघा, लक्षात थेंब पडलेले आहेत. तर मी सांगतो छातीवर हात देऊन की मी ही निष्काम भावनेने केलेली सेवा, या सेवेचं फळ निश्चित आमच्या नवचंडी यज्ञातून प्राप्त झालं असेल. मी अभिमानानं सांगत नाही आणि मला अभिमानही करायचं नाही. जसं धर्मराजाला अभिमान झाला, त्याचा यज्ञ व्यर्थ गेला, अभिमान नाही, पण आम्हाला एक स्वाभिमान वाटतो. का तर एवढं जे घडते हे तुमचंही आहे. तुमच्या दान धर्मातून तुम्ही जे उदार अंतःकरणाने हे जे केलेलं कार्य आहे आणि ते उदार अंतःकरणातून जे हे कार्य होते त्या अर्थी त्याच्या पाठीमाग तुम्हा सर्वांचंच अगणित पुण्य आहे. म्हणून हे सर्व कार्य हे सर्व समाजाचं आहे, महाराजाचं काही नाही. आणि ज्यांच्या नावाने होते त्यांची हे पुण्यही आहे असं म्हणायला काही हरकत नाही, त्याच्यामध्ये काहीच नाही. मी करतो जर मला तर माझ्याला काही होऊ शकत नाही, शक्यच नाही. कारण अन्नपूर्णा देवी प्रसन्न असली पाहिजे, ते मला प्रसन्न आहे. काशीमध्ये मी गेलो त्यावेळेस एका बाईच्या रूपाने येऊन मला 5-5 रुपयाचे 2 मध्ये माझ्या हातावर दिली. कोण होती काय नाही की मी जप करत होतो त्यावेळेस मला काही आठवणीत आलं नाही. त्यावेळेस मी ते 2 रुपये पैसे बंदे खिशामध्ये टाकलो आणि रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर आठवण आली. अचानक विनवळकी असणारी मावशी, एवढे मोठे मोठे बडे बडे महाराज होते आणि त्यांना न देताना मलाच कशी दिली असेल असं मला त्या ठिकाणी थोडी एक शंका निर्माण झाली. शंका निर्माण झाल्याच्या नंतर मग मी विचार केला की काशीमध्ये हे अन्न पुरवठा करणारी जे अन्नपूर्णा देवी आहे, माता आहे, ते माझा तर नसेल की मला दिलेले पैसे, का तर माझी दया आली असेल. मी एवढा दरिद्री माणूस आहे, जगामध्ये माझ्या एवढा कोणीच दरिद्री माणूस नाही. मग माझी दया आली असेल म्हणून मी काय केलं, त्या रेल्वेमध्ये बसून ते 5-5 रुपयाचे 2 बंदे हुडकून काढले आणि ते बाजूला ठेवले आणि ते कपाटामध्ये अलीकडे आहेत. त्याचंच प्रतीक तेव्हापासून जे असणार हे अन्नाचं आहे, हे माझं काहीच नाही, ते अन्नपूर्णा देवीचं अन्न आहे. ते अन्नपूर्णा देवी आम्हाला द्यायला लागलेली आहे. म्हणून हे अन्नपूर्णा माता काशीमध्येच नाही तर सर्व जगाला पोचणारी अन्नपूर्णा देवी आहे. म्हणून या अन्नपूर्णेचं या ठिकाणी आम्ही जे अन्न आहे, आपल्याला वाटत असेल आम्हाला अशी एक सवय लागली की लग्नामध्ये आम्ही भप्पी, त्याला काय म्हणतो आपण, उभाटे जेवायचं, त्याच्यामध्ये किती आम्ही जे घेतो आणि शेवटी आम्ही शरणा गेलो तर आम्ही टाकून देतो. हे फार मोठं पाप आहे. हे अन्नपूर्णा देवीचा अपमान आहे. त्या ठिकाणी अवमान होतो आणि पुढल्या जन्मामध्ये आपला दारिद्र्य व्हावं लागतो. म्हणून त्याच्याकरता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून अन्न हे नाश करू नये, टाकून देऊ नये. आता तुम्हाला लक्षात असेल, मी ज्या घरी जातो त्याच्या घरी भोजन होते त्यावेळेस आम्ही ताट धुवून एक कण सुद्धा आम्ही टाकून देत नाही, ताट धुवून पाणी पितो. काही लोकांना वाटते याला काय अन्न भेटले की नाही. त्याचा अर्थ तसा नाही, ते अन्नपूर्णा देवीचा प्रसाद आहे. म्हणून त्याचं अवमान करू नये, म्हणून आम्ही त्याला सर्व भक्षण सर्वांना करावं.
असा त्याचा इतिहास आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही दररोज सांगितलं की अन्नपूर्णा देवीचा प्रसाद नाश करू नका, कारण का ते सर्व जगाला पोचणारे आहे आणि सर्व जग जेवल्याशिवाय अन्नपूर्णा जेवत नाही. असा प्रश्न पडला. पार्वती रोड झाली. रोड झाल्यानं भगवान शंकराने विचारले पार्वतीला, पार्वती एवढं तू रोड का होतोस? खायला पियला आपल्या घरी पुष्कळ आहे, रोड कशाने झाली? तू तब्येत तुझी खराब कशामुळे झाली? काही दिवस पार्वतीने सांगितलीच नाही. जास्त आग्रह केल्याच्या नंतर पार्वती सांगली, अहो काय सांगा बोलले, काशीमध्ये ते गौबाई आहे म्हणले, तुम्ही काशीला गेलेले लोक आलेले आहात, गौबाईचं दर्शन घेतात, तिला कवडे अर्पण करावं लागते, तरच आम्ही काशीला गेले तर पुण्य आहे. तसं त्या ठिकाणी ते कवडा देवी म्हणून आता तिचं नाव पडलं, तिचं नाव गौबाई आहे. ते ब्राह्मणाची बाई होती, एवढं सवळं करत होती. गंगेला पाणी आणल्याच्या नंतर रस्त्यामध्ये जर कोणी शिवलं तर पुन्हा टाकायची, पुन्हा आणायची, कपडे धुयायची, पुन्हा कोणी जर शिवलं पुन्हा धुयायची, असं करीत करीत असताना तिला संध्याकाळी जेवायला मिळायचं. मग काशीमध्ये सर्व लोक जेवल्याशिवाय पार्वती जेवत नव्हती. म्हणून तिला सांगितले ते गौबाई आहे मला फार सवळं करते, लवकर जेवतच नाही, तिचं काही सवळं सरत नाही आणि तिनं जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. असं त्यावेळेस भगवान शंकराला राग आला आणि भगवान शंकराने शाप दिले तिला, निज जातीमध्ये मंदिर आता आहे म्हणून असा शाप दिला. मग पुन्हा तिने प्रार्थना केली की महादेवा काहीतरी विशाप द्या. म्हणल्याच्या नंतर काही नाही म्हणले, आता तू त्याच याच्यामध्ये राहशील, तुझ्या दर्शनाला आल्याशिवाय माझं दर्शन पावन होणार नाही आणि जेवढ्या कवड्या आहेत तेवढ्या कवड्या त्याला अर्पण करावं. काशीमध्ये आम्ही जेवढे दिवस राहिलो तितक्या कवड्या तिला व्हाव्या लागतात आणि एवढं झाल्याच्या नंतर मग काशीचं पुण्य आपल्याला मिळतं. तसं हे अन्नपूर्णा देवी सर्व तुम्ही आम्ही जेवल्याशिवाय जेवत नाही, सर्व जगाला अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षामे देवी पार्वती. माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वर, बांधवा शिवभक्ता स्वदेशो भवनत्रय, अशी हे अन्नपूर्णा आहे. म्हणून त्या ठिकाणी जेवत नाही. भगवान शंकराने म्हणले बघूत म्हणले, हिचं एक निष्ठा आहे का, जेवती की नाही बघूत म्हणून एखादी भगवान शंकराने एका दिवशी परीक्षा घेतली पार्वती मातेची. एका दिवशी एक डब्बी घेतली आणि त्या डब्बीमध्ये एक मुंगी, त्या मुंगीला कोंडून टाकलं, डब्बीमध्ये पॅक करून ठेवलं आणि ते डब्बी आपल्या मांडी खाली घेतली. भगवान शंकराने जप करत बसले. जेवण झालं, भगवान शंकर जेवले, पार्वती जेवायला बसले. बसल्याच्या नंतर पार्वती जेवण झालं का? हो झालं देवा. सर्व सृष्टीमधले लोक जेवले का? हो जेवले देवा म्हणले. जीव जंतू सर्व, हो सर्वच जेवले म्हणले. सर्व जेवल्याशिवाय मी जेवतच नाही. भगवान शंकराला वाटलं हे मी डब्बी जे मांडी खाली ठेवली मुंगी घालून ते उपाशी. म्हणून पार्वतीला पार्वती थांब म्हणले, एक उपाशी राहिलं म्हणले. मग हळूच आपल्या मांडी खाल्ली, डबी काढली आणि डबी उघडली आणि पार्वतीला दाखवलं, या मुंगीला मुंगीला जेवायला वाढलीच का? ही माझ्या मांडी खाली आहे. हो वाढलो म्हणले, बघा नीट. त्यावेळेस पार्वतीला भगवान शंकर बघतात तर त्या मुंगीच्या तोंडामध्ये साखरेचा एक खडा होता. ते असं आहे. म्हणून अन्नपूर्णा देवी हे सर्व आम्हाला अन्न देते. म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे अन्नपूर्णा माता. म्हणून ते अन्न अनेक कवी पडले नाही, सतत धार ही माझा संकल्प होता. अन्न कवी पडू द्यायचं नाही. कोणत्याही टाइमला आलं तर आमचा प्रसाद अन्नाचा मिळावा, तरच आमचा यज्ञ सफल होते अशी माझी इच्छा होती. ते भगवान शंकराने परिपूर्ण केलेले आहे, परिपूर्ण झालेले आहे असं मला स्वाभिमान वाटतो. दुसरी गोष्ट, नवचंडी यज्ञ
या परिसरामध्ये आपल्या झालेला नाही, करावाशी इच्छा होती, एवढा त्याला प्रयत्न करावा लागतो. आता आपण नेहमी आमचे सदाशिव महाराज आहेत, ग्रंथकार आमचे भंडारे गुरुजी, आमचे वाढवणकर, सर्व हे ग्रंथ सांगणारे, वाचवणारे, कोल्हेवाड, या सर्वांना माहित आहे की यज्ञ करणं किती कठीण आहे, सोपी गोष्ट नाही. यज्ञामध्ये काही जरी कमी पडलं तर यज्ञ निष्फळ होतो. दुसरी गोष्ट, भगवान त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी येतात आणि त्या परीक्षेमध्ये जर आम्ही परिपूर्ण झालेलो नाही तर तो यज्ञ निष्फळ होत असतो. तुम्हाला उदाहरण तर माहितच आहे, बळीराजाने यज्ञ केला, त्या ठिकाणी वामनाचं रूप धारण करून भगवान आले, 3 पावले प्रथमी दान मागितले आणि ते दान मागितल्याच्या नंतर द्यावंच लागते, नाही दिलं तर निष्फळ. म्हणून त्या ठिकाणी 3 पावलं जागा दिली, पण परीक्षा असते प्रत्येक ठिकाणी. त्यावेळेस 2 पावलामध्ये पूर्ण जमीन आटून टाकली. करतुम अकरतुम अन्यथा करतुम तिन्ही शक्ती भगवंताकडे आहेत, काय करता येत नाही. होय भक्ती केला तैसा, हे विभो रूप धरलं आणि 2 पावलामध्ये ते पूर्ण जमीनच आटून टाकली. 3रा पाऊल कुठे ठेवू सांग म्हणले. आता कुठं हे शरीर म्हणजे पृथ्वीच आहे, ठेवा माझ्या डोक्यावर म्हणलं, ठेवले. मग त्यावेळेस त्या बळीला पाताळामध्ये घातलं. बळी पाताळी घातला, द्वारपाळ होऊन देवाला राहावं लागलं त्या ठिकाणी. असं अवघड आहे, सोपं नाही. धर्मराजाला यज्ञ करायचा होता, त्या यज्ञामध्ये मीटिंग भरली, मीटिंग करावं लागते. आपण आपली झाली ना मीटिंग, सर्व शिष्य मंडळी, भक्त मंडळी, गावातली आमचे सर्व मंडळी घेऊन आपण मीटिंग केलं, तसं धर्मराजांना मीटिंग केला होता. मग तिथं देवही उपस्थित होते. यज्ञ करायचा, हो करायचा. कसं करायचा, यज्ञाची फार अवघड आहे, यज्ञ करणं सोपं नाही. त्यावेळेस कसा करायचा काय नाही सांगितलं, सर्व ठरलं करायचं. ठरल्याच्या नंतर देवाला विचारलं, देवा काम जर याच्यामध्ये जर काही कमी पडलं तर बघ हे जिम्मेदारी तुझी आहे. देवाने सांगितले, बाबा मी जिम्मेदारी घेत नाही, यज्ञाची जिम्मेदारी घेत नाही, नामाची जिम्मेदारी मी घेतो पण यज्ञाची घेत नाही, मला अवघडच आहे. मी नाम घेणाऱ्याला मोक्ष देतो, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बघत आमची. मला नामाचं महत्व माहित आहे, नामाकडे मी राहतो आणि यज्ञातून काय मला परिपूर्ण करता येत नाही. नाही देवा तसं जमत नाही, तुला असायलाच पाहिजे. त्यावेळेस देवाने सांगितले, धर्मराजा मी सांगतो ते कर. काय नाही म्हणले, दुर्योधन आहे ना आपला, म्हणले हो आहे की, त्या दुर्योधनाला जर या भंडाऱ्याचा कारभार जर दिलास, दुर्योधनाला जर हे कारभारी जर केलास, त्याच्या हाती हे सर्व कारभार देऊन जर तू यज्ञ केलास तर सफळ होते. आता कसं वाटलं असेल धर्मराजाला, दुश्मनाला ज्यावेळेस देव म्हणते कारभार दे म्हणून, त्यावेळेस यज्ञ होईल असं वाटलं असेल का त्याला? शक्य नाही. पण त्या ठिकाणी विचारले पुन्हा, दिवसभर काय कळते की नाही, अहो ते माझा विरोधक आहे आणि त्याला तुम्ही अधिकार दिल्यावर मग यज्ञ कसा सफल होईल, तुला कळत नाही बस म्हणले. कळत नाही मग सांगा तुम्ही काय आहे ते. काही नाही म्हणले, हे जरी दुर्योधन जरी असला तरी त्याच्या हातामध्ये धनाची रेषा आहे म्हणले. धनाची रेषा ज्याच्या हातामध्ये आहे त्याला जर कारभारी केलं तरी यज्ञ सफळ होते, नाहीतर सफळ होत नाही. असं कुठं पडला हे प्रश्न? बरं काय, पाचीपाड धर्मराजांच्या ठिकाणी देवाला प्रश्न पडला यज्ञाचा. त्याला माणूस शोधून काढून यज्ञ सफल करावा लागला
तर ते यज्ञ सफल झाला. मला तेवढंच सांगायचं आहे की म्हणजे इतकं कठीण आहे. म्हणून महाराज ज्ञानेश्वर माऊलीनं सांगले, योग याग विद्धी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दम्म धर्म. पण त्याच्यात सकाम आणि निष्काम दोन भावना आहे, करोडे असं नाही. आणि ज्यावेळेस सकामी आम्ही करतो, आता दशरथ राजाने यज्ञ केला, कोणता होता? सकामी होता, पुत्रकामिष्ट यज्ञ. 12 वर्ष दुष्काळ पडला, त्यावेळेस दुष्काळ हटवण्यासाठी पुन्हा यज्ञ करावा लागला, तो दुष्काळ गेला, सकामी झाला. मग आता त्याचा सकामी झाला, मग आपला कोणता असेल? ज्यावेळेस आम्ही संकल्पना करून करतो त्यावेळेस हे सर्व अवघड असतो. आम्ही जे संकल्प केला, ज्यावेळेस मी खरं सांगतो बरं का, तुम्हाला अतिशक्ती सांगायला असं वाटत असेल, ज्यावेळेस मला प्रारंभ करायचा होता त्यावेळेस माझ्यापाशी 5ही पैसे नव्हते, 5ही पैसे नव्हते. आता इथं उपस्थित आहेत घरणीवरून आले प्रल्हाद चिंते, त्यांच्यापाशी मी 1 लाख रुपये उसने घेतले. बघून पण काय जे भगवान करणार आहे, प्रार्थना केली, ते पैसे आणलं, जे काय होईल ते होईल, देवा म्हणलो करायची माझी इच्छा झाली, परिपूर्ण कर असं म्हणून त्याला प्रार्थना करून नारळ फोडून सुरुवात केलो. त्याचं प्रतीक हे तुम्हाला आज दिसायला लागले. मी करीत नाही, ते भगवान त्या ठिकाणी उभा टाकलेला आहे, लक्षात ठेवा. अहो एवढ्या मोठ्या मोठ्याला प्रश्न आहे, माझ्या सुरक्यानं करणं होते का? बघा तुम्हाला कसं साहेब झाला असेल. ज्या जगद्गुरूची 2 वर्षापासून तारीख घ्यावी लागते, येत नाहीत, रात्री जगद्गुरूला येतो म्हणले, हे कोणाचं प्रतीक आहे? हे देवाचं प्रतीक आहे, त्यानं साह्य आहे म्हणून हे सर्व आम्हाला घडलेलं आहे. आज जे आमची शाखा आहे उज्जैनी शाखा, त्याच उज्जैनी शाखेचेच गुरु माऊली आमचे आज या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मी बोलवल्याने येत नाहीत, त्याला प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न करून मी मिळत नाहीत. मी प्रयत्न केला 2 गुरु जगद्गुरु पाशी येवावं आमच्या कार्यामध्ये म्हणून, ते काही शक्य झालेलं नाही. पण ज्या अर्थी माझी निष्काम सेवा असल्यामुळे जगद्गुरूंनी होकार दिला, मी येणार आहोत तुमच्या इथे म्हणून. असं हे कोण असले एवढा पुण्यवान याच्या लक्षात आपल्याला आलं पाहिजे. आपलं भाग्य काय असेल. आज गुरुचे आपल्याला दर्शन या ठिकाणी झालं. उज्जैनी पीठावर आलेले जगद्गुरू आम्हाला आज दर्शन त्यांनी घडवून दिलं आणि आमच्या यज्ञाची सफलता त्यांच्यामुळे झालेलं आहे. आमचं परम भाग्य मी समजतो. कशामुळे समजतो की खरोखर परमेश्वर नाही असं आम्ही म्हणतो. मी आज मानलो की परमेश्वर आहे, मी त्याला प्रार्थना केली, मी हे संकल्प केला. कशासाठी? ज्यावेळेस आम्हाला संकल्प सोडावा लागतो, आमचे शास्त्रीय संकल्प सोडतात. दाम्पत्य होऊन आम्ही ज्यावेळेस आहुती टाकतो त्यावेळेस अगोदर दाम्पत्याच्या हातून आम्ही संकल्प सोडतो. त्यावेळेस त्या संकल्पामध्ये असं आहे की सर्व शांती, विश्व शांती, सुख, समाधान, समृद्धी, लक्ष्मी, स्थिर आयु, आरोग्य, आयुष्य हे सर्व प्राप्त आमच्या जनतेला व्हावं असा हेतू करून माझ्या वैयक्तिकसाठी नाही, सर्व जगासाठी, सर्व विश्वासाठी संकल्प करून आम्ही हे यज्ञ आरंभ केला. म्हणून आज हे आम्हाला न सायास करताना घडत आहे. त्याचं एवढंच कारण आहे, देव होय वाटी बोरा, नसते विघ्न येते घरा. आणि एक सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आम्ही संकल्प करतो त्यावेळेस संकल्प करीत असताना केलेल्या कार्याचं संकल्प परिपूर्ण न झालं त्याचं कारण आहे की आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमचं पुण्य कुठेतरी कमी आहे असं समजावं. आणि ज्यावेळेस आम्ही कार्य करीत असताना संकल्प करून कार्याला सुरुवात केली, जेवढं कार्य धरलं होतं त्याच्या कितीतरी पटीनं ज्यावेळेस झालं त्यावेळेस असं समजावं आम्हाला भगवंताची साथ आहे आणि त्याच्या साथीनं कार्य होत आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या वाडवडिलांचं सर्वांचं पुण्य आहे असं समजावं लागतं. म्हणून ह्या सर्वांच्या पुण्यानं हे चांगलं झालेलं कार्य आहे. सर्व कान्याकोपऱ्यातून आलेले आमचे शिष्यगण, भक्तगण सर्व या ठिकाणी खूप परिश्रमातून सर्व या ठिकाणी आमचा जो सोहळा चालतो, कवी असेल,
बरेच मला असं वाटते सर्व श्रीमंत लोक या ठिकाणी येतात, असल्या मातीमध्ये लोळायला लागलेत. करोडोपती माणसं आहेत आमच्या कार्यामध्ये. पाणी चहा काहीच मिळत नाही या ठिकाणी. असा परिस्थिती असताना शुद्ध भावनेने या ठिकाणी येऊन सेवा करतात आमचे सेवाधारी, आमचे सर्व आचारी. या ठिकाणी काय परिश्रम असेल बघा तुम्ही. काय रात्र दिवस स्वयंपाक सतत चालू कराय, दिवसभर स्वयंपाक चालू, संध्याकाळी दुसऱ्या दिवसाचं करणं आणि पुन्हा दिवसभर करणं, वाढणं, एवढे परिश्रम घेतात. वाढण्यासाठी आम्ही जे नियोजन केलं की एका गावातून ज्यावेळेस आम्ही